नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड पदभरतीच्या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या पदभरतीच्या मित्रांनो आज आत्ता यावेळेस देखील निकाल लागणं सुरू झालेलं आहे मित्रांनो. काल रात्रीपासून निकाल लागत होते मित्रांनो. आज दिवसभर पूर्ण निकाल लागणं बंद होतं, परंतु सध्या मित्रांनो निकाल लागायला अजून सुरुवात झालेली आहे. परंतु याच्यामध्ये गट ड जे आहे मित्रांनो ते सध्या अजून पण निकाल पेंडिंग आहेत, ते अजून निकाल लागलेले नाही आहेत. तर मित्रांनो कधीही तेही निकाल लागू शकतात, कारण की सध्या गट क चे कुठले सध्या निकाल आलेले ते तुम्हाला सांगणार आहे मी. आज रात्री जे अपडेट होतील मित्रांनो ते उद्या सकाळी तुम्हाला सांगणार आहे, आणि जेवढे पण निकाल लागले त्याच्या सर्व PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, गट ड चे मित्रांनो अजून कुठल्याच कार्यालयाची या ठिकाणी रिझल्ट लागलेले नाही आहेत. गट ड चा मित्रांनो तुमचं कार्यालयनिहाय निकाल जो आहे आणि पदनिहाय म्हणजे कार्यालयामध्ये त्या पदाचं तुम्हाला निवड करायची, परंतु फक्त तुमचा कार्यालयनिहाय जिल्ह्यानुसार निकाल लागेल. पदानुसार गट ड चा लागणार नाही. बघा, जसं की ठाणे असेल, ठाण्यामध्ये जेवढे पण मित्रांनो गट ड साठी जसं की 311 जागा होत्या, तर ठाण्यामध्ये कुठल्या या ठिकाणी कार्यालयामध्ये जागा होत्या त्यानुसार देखील तुमचा निकाल लागेल. अजून एकही लिस्ट या ठिकाणी गट ड ची कुठलीही लागलेली नाही. तर पहा, गट क चे मित्रांनो सध्या कुठले निकाल अपडेट झालेत ते तुम्हाला सांगतो. गट क मध्ये मित्रांनो आरोग्य निरीक्षक या पदाचे निकाल आत्ता लागलेले थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो. आरोग्य निरीक्षकचा निकाल आपण पाहू शकता. अशा पद्धतीने PDF फाईल तुम्हाला पाहायला भेटेल. हेल्थ इन्स्पेक्टर गट क याच्यामध्ये मित्रांनो जसं की जनरल, त्यानंतर ओपनमधून, त्यानंतर ज्या पण कॅटेगरीला जागा होत्या त्यानुसार सिलेक्टेड लोकांची जी आहे ती कॅन्डिडेट जी आहे ती या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे. पहा, सिलेक्टेड कॅन्डिडेटची. त्याच्यानंतर खाली मित्रांनो जर बघितलं आपण कॉमन मेरिट लिस्ट देखील दिलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये सर्वच विद्यार्थी ज्यांनी परीक्षा दिलेली ते सर्वांचे मार्क्स दिलेले आहेत. पहा, कॉमन मेरिट लिस्टमध्ये. आणि इथं जे रिमार्क्सच्या पुढं जिथपर्यंत लिहिलेलं आहे तुमचं एंटिटी लिहिलेलं असेल, हे जे लिहिलेलं आहे मित्रांनो कॅटेगरी लिहिलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे. कॉमन मेरिट लिस्ट देखील दिलेली आहे, आणि या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ही सिलेक्टेड लिस्ट देखील या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक कॅटेगरीची. तर असा रिझल्ट लागत आहे सध्या मित्रांनो. या ठिकाणी पहा, आरोग्य निरीक्षकचा रिझल्ट लागला आहे. त्याच्यानंतर गट क मधील कार्यदेशक या पदाचाही निकाल लागलेला आहे. त्यानंतर वीजतंत्री परिवहन या पदाचाही निकाल लागलेला आहे. पुणे मंडळाचा लागलेला आहे. वीजतंत्री पुणे मंडळ पाहू शकता, उपसंचालक कार्यालय. वीजतंत्री परिवहन आणि वीजतंत्री असे दोन आहेत मित्रांनो. वीजतंत्री मंडळ आणि परिवहन दोन प्रकार आहेत. तर त्याचाही लागलेला निकाल पहा थोड्याच वेळापूर्वी. आणि अजून एक संवर्गाचा लागला आहे डायलिसिस तंत्रज्ञ, याचाही निकाल लागलेला आहे. त्यानंतर अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ याचाही निकाल लागलेला आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञांचाही निकाल लागत आहेत मित्रांनो. रासायनिक सहाय्यकचा लागलेला आहे, प्रयोगशाळा सहाय्यकचा निकाल लागलेला आहे. आणि बाकीचे निकाल तर मित्रांनो काल रात्रीपासूनच या ठिकाणी लागत होते. तर आत्ता सध्या जे निकाल या ठिकाणी अपडेट झालेले आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. 3 ते 4 संवर्गाचे सध्या निकाल अपडेट झालेले आहेत. आज रात्रीपर्यंत मित्रांनो जेवढे निकाल अपडेट होतील ते सकाळी तुम्हाला मित्रांनो अपडेट दिलं जाईल. आता गट ड बद्दल देखील तुम्हाला सांगितलं मित्रांनो, सर्व निकाल तुमचे लागणार आहेत, परंतु त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे मित्रांनो. जशी जशी प्रोसेस त्यांची कंप्लीट होते, म्हणजे शॉर्टिंग वगैरे असेल, कॅटेगरी वाईज जो निकाल तयार करण्याचं काम आहे ते चालूच आहे मित्रांनो. गट ड चंही चालू असेल. गट ड मध्ये सर्वात जास्त मित्रांनो या ठिकाणी आहेत, जवळपास 35 या ठिकाणी जिल्ह्यांचे निकाल त्यांना लावायचे आहेत गट ड मध्ये. तर त्याच्यामुळेच उशीर होत असेल मित्रांनो. जशी या ठिकाणी मित्रांनो गट ड चे निकाल प्रसिद्ध होतील वेबसाईटवरती, प्रत्येक जिल्ह्यानुसार लागणार आहेत. तर एकाही जिल्ह्याचे अजून लागले नाहीत. जशी लागेल तशी तुमच्यापर्यंत माहिती त्याबद्दलची मित्रांनो दिली जाईल. तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमचे सर्व निकाल लागणार आहेत मित्रांनो. थोडासा आपल्याला वेट या ठिकाणी करावं लागणार आहे गट ड साठी. तर गट क चे तुम्हाला आतापर्यंत जे निकाल लागलेले ते सांगितलेले आहेत. याच्यामध्ये गट क मध्ये मित्रांनो अजून महत्त्वाचे निकाल लागायचे राहिले, जसे की वाहन चालक राहिलेला आहे, नेत्रचिकित्सक अधिकारी राहिला आहे, त्यानंतर गृहपालचं लागलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो औषध निर्माण अधिकारीचेही निकाल लागले आहेत, खूप महत्त्वाची पोस्ट होती. आणि मित्रांनो स्टाफ नर्स, अधिपरिचरिका यांचेही निकाल लागलेले आहेत. हेही निकाल लागणं बाकी आहे गट क मधलं. आणि मित्रांनो बहुउद्देशीय अधिकारी MPWचेही निकाल अजून लागलेले नाहीत. त्याच्यानंतर सांख्यिकी अन्वेषक असेल, हे देखील निकाल राहिलेले आहेत. बरेचसे निकाल या ठिकाणी मित्रांनो लागत आहेत. जसे निकाल लागतील तसे तुम्हाला सर्व PDF फाईल आपल्या चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती भेटतील, आणि व्हिडिओद्वारे देखील माहिती दिली जाईल. उद्या सकाळपर्यंत मित्रांनो जे निकाल अपडेट होतील इथं तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. सध्या एवढेच निकाल अपडेट झालेले आहेत. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.